इतरांच्या तोंडचा घास काढून दुसऱ्यांना देणं अयोग्य, नाव न घेता जरांगेंच्या आंदोलनावर अजितदादांचं पहिल्यांदाच विधान. बारामतीत आरक्षणासाठी अजित पवारांना मराठा समाजाचा घेराव, तरुणांकडून भूमिका स्पष्ट करण्याचा आग्रह. इतरांच्या आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण देण्याची सरकारची भूमिका, अजित पवारांचं उत्तर. 24ला आरक्षणाचा निर्णय झाला नाही तर आमरण उपोषण सुरू करणार, मनोज जरांगे पाटलांचा इशारा. अन्न पाण्याचा त्याग करून उपचारही घेणार नाही, जरांगेंचा निर्धार. सरकारनं ओबीसीतून आरक्षणाचा टिकणारा जीआर घेऊनच गावामध्ये यावं, तोपर्यंत सर्वच पक्षांच्या नेत्यांना गावबंदी, जरांगे पाटलांचा थेट इशारा. टोकाचं पाऊल उचलू नका, मी शब्दाचा पक्का, थोडा धीर धरा, मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीमध्ये बसणारं आरक्षण देणार, मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही. ईडब्ल्यूएस आरक्षणावरून सरकारची वृत्तपत्रामध्ये जाहिरात, मराठा समाजाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध, सरकारच्या जाहिरातीमध्ये उल्लेख. सरकारनं आता ईडब्ल्यूएस नावाचं नवं पिल्लू सोडलंय, अशा जाहिरातबाजीनं वेड्यामध्ये काढू नका, जरांगेंचं सरकारला उत्तर. आमचं सरकार काम करतंय म्हणून आमची जाहिरात करण्याची हिंमत, ईडब्ल्यूएस आरक्षणाच्या जाहिरातीवर नितेश राणेंची प्रतिक्रिया. तर जरांगेंनी सरकार मराठा तरुणांसाठी राबवत असलेल्या योजनाही सांगण्याचं आवाहन. मराठा आरक्षणासाठी संवादातून मार्ग निघाला तर आनंदच, सरकारच्या निर्णयाकडे आमचंही लक्ष, जरांगेंच्या मागण्यांबाबत हस्तक्षेप करणं अयोग्य, शरद पवारांचं मत. पक्षातून पुतळ्या फुटल्यानं हे भुजबळांच्या मागे लागले, गरीब मराठ्यांच्या आरक्षणाला पहिल्यांदाच लबाड लांडग्यानंच विरोध केला, पडळकरांकडून पवारांचा पुन्हा लबाड लांडगा असा उल्लेख. मराठा आरक्षणासाठी शरद पवारांनी कधी पुढाकार घेतला नाही, पवारांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल भूमिका स्पष्ट करावी, राधाकृष्ण विखे पाटलांची शरद पवारांवर टीका. ओबीसी कोट्यातून कुणाला आरक्षण देत असाल तर महागात पडेल, आमच्या आरक्षणातून कुणाला आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, ओबीसी नेते रवींद्र टोंगे यांचा सरकारला इशारा. राज्यातील गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळावं, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया. कुणबी दाखले असलेल्यांना सवलती मिळायला हरकत नाही, आरक्षण देण्याबाबत सरकार बांधील, राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया. मराठा आरक्षण देण्याबाबत आमची प्रामाणिक भूमिका घाई करू नये, समिती नेमली आहे, त्यांच्याशी बोलावं, आरक्षण कोर्टामध्ये नाकारलं जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. कुणबी प्रमाणपत्राचा आग्रह नाही, ज्यांना नको त्यांनी घेऊ नका, तर ईडब्ल्यूएसच्या जाहिरातीमुळे संभ्रम, आरक्षणाबाबत स्पष्ट सांगा, अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया. मराठा आरक्षणासाठी नांदेडच्या वडगावात तरुणाची आत्महत्या, शासकीय मदतीच्या लेखी आश्वासनानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. सांगलीतल्या जत तालुक्यामध्ये तरुणाची आत्महत्या, तरुणानं आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी समोर, चिठ्ठीमध्ये धनगर आरक्षण मिळण्याबाबतचा उल्लेख. मराठा आरक्षणासाठी अहमदनगरच्या पाथर्डीमधल्या वैभुबा बुळगावामध्ये नेत्यांना गावबंदी, चुलीत गेले पक्ष, चुलीत गेला नेता, अशा आशयाचे गावामध्ये बॅनर. हिंगोलीच्या वसमतमधील करुंदा गावात मराठा आरक्षणासाठी राजकीय नेत्यांना गावबंदी, कुरुंदा ग्रामपंचायत जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी ग्रामपंचायत, विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी दिलेले पदाचे राजीनामे. मराठा आरक्षणासाठी आक्रमक होत राज्यामधल्या 517 गावांमध्ये सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणीसह नाशिकमध्ये नो एंट्रीचे फलक. धुळ्यात ओबीसी महामेळावा संपन्न, इतर समाजांना आरक्षण देताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नका, ओबीसी नेत्यांची भूमिका. सत्ताधारी आमदार गोपीचंद पडळकरांचा स्वतःच्याच सरकारला अल्टिमेटम, धनगर आरक्षण न मिळाल्यास आम्ही रस्त्यावरच्या लढाईलाही तयार, पडळकरांचा इशारा. नाशिकच्या शिंदेवाडीमधल्या ड्रग्ज कारखान्यामध्ये ललित पाटीलला नेऊन मुंबई पोलिसांकडून तपास, ललितच्या घरी जाऊन सुद्धा प्रत्यक्ष तपासणी, मेफेड्रोनचा फॉर्म्युला देणाऱ्या अरविंद लोहारेला 25 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. ललित पाटीलसह इतर आरोपींची आज पोलीस कोठडी संपणार, आरोपींना आज सकाळी 11 वाजता अंधेरी कोर्टामध्ये हजर केलं जाणार. दादा भुसेंनीच ललित पाटीलला शिवसेनेमध्ये आणलं, भाजपच गुंडांचे पोशिंदे, सरकारच्या आशीर्वादानं ड्रग्ज साम्राज्य सुरू, राऊतांचा हल्लाबोल. सोलापूरच्या माड्यामधील कापसेवाडीमध्ये आज शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये शेतकरी मेळावा, शेती संदर्भातील अडचणी मांडण्यासाठी शेतकरी मेळाव्याचं आयोजन. उपमुख्यमंत्री अजित पवार आज माढा दौऱ्यावर, अजित पवारांच्या हस्ते विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना अग्निप्रदीपन सोहळा आणि गाळप हंगामाचा शुभारंभ होणार. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवार कुटुंबीय पहिल्यांदाच एकत्र, दौंडमध्ये अनंतराव पवार शैक्षणिक वास्तूचं उद्घाटन, मात्र 1.5 तासांच्या कार्यक्रमात शरद पवार अजित पवारांमध्ये अबोला. एखाद्या चांगल्या विचारासाठी सगळे एका मंचावर, सर्वपक्षीय नेते एकत्र ही महाराष्ट्राची संस्कृती, पवार कुटुंब एकाच मंचावर आल्यानंतर चाकणकरांची प्रतिक्रिया.
राज्याच्या राजकारणामध्ये सध्या बाब बदलण्याचं फॅड. शरद पवार गटाचे नेते मेहबूब शेख यांचा पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांवर निशाणा. काँग्रेस फुटण्याचा मुहूर्त रोज सांगितला जात होता, मात्र आम्ही महाराष्ट्रामध्ये काँग्रेस फुटू दिली नाही. जेलमध्ये जाऊ पण भाजपमध्ये जाणार नाही. वडेट्टीवारांची भाजपवर टीका. दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता. राशिद खान यांच्याकडून आदित्य ठाकरेंना 19,750 कोटींची अब्रू नुकसानीची नोटीस. अजित पवार गटाकडून बावनकुळेंच्या वक्तव्यावर आक्षेप. तटकरेंच्या मतदारसंघावर भाजपनं दावा सांगितल्याच्या चर्चा, तर पक्षातल्या कार्यकर्त्यांनी गैरसमज करून घेऊ नये, सुनील तटकरेंचं आवाहन. उमेदवारी मिळाली तर शिर्डीतून लोकसभा लढवणार. शिर्डीतून निवडून येईल असं वातावरण असल्याचं कळतंय. शिर्डीतून लोकसभा लढवण्यासाठी आठवले इच्छुक. अजितदादा आल्यानं विस्तार लांबला. आठवलेंचं मिश्किल वक्तव्य. अजित पवारांवरचे आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत. रामदास आठवलेंचं वक्तव्य. गोपीचंद पडळकरांकडून हिंदुस्थान शिव मल्हार क्रांती सेनेची घोषणा. महाराष्ट्रामधील बहुजनांना एकत्र करण्यासाठी नवी संघटना काढल्याची पडळकरांची प्रतिक्रिया. कातळ शिल्पाकडे प्रकल्प येत असल्यानेच अधिकची जागा मागितली. 2,300 एकर जागेमध्ये बोर मारण्याची संमतीपत्र शेतकऱ्यांना दिलेली. बारसू रिफायनरी प्रकल्पावर उदय सामंतांची प्रतिक्रिया. भाजपा आमदार सुरेश धस यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल. पारधी समाजामधील महिलेला धमकावल्याप्रकरणी गुन्हा, तर लवकरच झालेल्या प्रकाराची सत्यता समोर येईल. सुरेश धस यांची प्रतिक्रिया. भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात. सावरगाव घाट इथल्या भगवान भक्तीगडावर मेळाव्याचं आयोजन. मोदी शहांचं लक्षही शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे. ठाकरे गटाचा दसरा मेळावा ऐतिहासिक होणार, राऊतांचा विश्वास. मुंबईकरांचं टेन्शन मिटणार. शहरामध्ये पार्किंग क्षमता वाढणार. मुंबई महापालिकेकडून ऑन स्ट्रीट पार्किंगवर भर देण्याचा निर्णय. नव्यानं होणाऱ्या पार्किंगसाठी वाहन चालकांना शुल्कही अदा करावं लागणार. तेलंगणामध्ये मागच्या वेळेला भाजपचे 115 ठिकाणी डिपॉझिट जप्त. यावेळेला भाजपचं सगळ्या जागांवर डिपॉझिट जप्त होईल. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या कन्या के कविता यांची टीका. केंद्राच्या सर्वेक्षणानुसार तेलंगण हे देशामधील सर्वात कमी भ्रष्टाचार असलेलं राज्य. तेलंगणामध्ये पुन्हा एकदा बीआरएस सत्तेमध्ये येणार. बीआरएस नेत्या के कविता यांचं विधान. विधानसभा निवडणुकीसाठी राजसमंद विधानसभा मतदारसंघातून भाजप नेत्या दीप्ती किरण माहेश्वरींना तिकीट दिल्यानं भाजप कार्यकर्त्यांचं आंदोलन. नाराज कार्यकर्त्यांकडून तोडफोड. दसरा मेळावा पार्श्वभूमीवर मुंबई वाहतूक पोलिसांकडून अधिसूचना जारी. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होणार असल्यानं वाहतूक पोलिसांकडून पर्यायी मार्गांची व्यवस्था. सरकारी विमा कंपन्यांना अच्छे दिन येणार. सरकार पाठबळ देणार. सरकारी विमा कंपन्यांचं पुनरुज्जीवन करण्याचा सरकारचा प्रयत्न. मुंबईत प्रदूषण मापनामध्ये तफावत. आकडेवारीमध्ये ताळमेळ होत नाही तोपर्यंत केंद्र बंद करावीत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची सीपीसीबी आणि महापालिकेला महत्त्वपूर्ण सूचना. गोरेगाव ते बोरिवली हार्बर विस्तारीकरणासाठी रेल्वे प्रशासनाकडून जागेचं सर्वेक्षण पूर्ण. विस्तारीकरणामध्ये 24 खासगी इमारतींसह 5 झोपडपट्ट्यांवर हातोडा पडणार. दसऱ्यानंतर पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये बदल. लोकल ट्रेन उशिरानं धावणार. जोडणीचं मुख्य काम सुरू होणार असल्यानं 300 लोकल फेऱ्या रद्द होणार. पीएमपी बस डेपो आणि पार्किंगसाठी पीएमआरडीएकडे जागेची मागणी. ग्रीन सिग्नल मिळाल्यास पीएमपीला लाखोंचा फायदा. पीएमपीकडून लाखांमध्ये दिलं जाणारं भाडं वाचणार. पुण्यात महापालिका कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनस बिलामध्ये मोठी चूक. 7व्या वेतन आयोगाच्या ऐवजी 6व्या वेतन आयोगानुसार बोनस बिलं तयार केल्यानं पुन्हा बिल तयार करण्याची महापालिकेवर नामुष्की. गगनयान मोहिमेद्वारे महिला फायटर जेट पायलट किंवा वैज्ञानिकांना अंतराळामध्ये पाठवणार. इस्रो प्रमुख एस सोमनाथ यांची मोठी माहिती. पालिका इमारतीमध्ये दिवसा भरणाऱ्या शाळांच्या 10% भाडेवाढ धोरणाला 5 वर्षांसाठी स्थगिती. मुंबई पालिका आयुक्तांचे निर्देश. पुण्यातील पीएमपीएमएल बसची 10 ते 15 गाड्यांना धडक. 50 प्रवासी जखमी. चालकानं मद्यप्राशन केल्यानं अपघात. चालक सेवेतून बडतर्फ. एकाच आठवड्यामध्ये 260 पीएमपी चालकांकडून नियमांचं उल्लंघन. झेब्रा क्रॉसिंगवर थांबणं, सिग्नलचे उल्लंघन करून धोकादायक पद्धतीनं बस चालवणं या प्रकरणी चालकांवर दंडात्मक कारवाई. पिंपरी महापालिकेकडून मालमत्ता कराची 200 कोटींची थकबाकी वसूल. आतापर्यंत 604 कोटी रुपयांचा कर वसूल. जप्त मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार. छत्रपती संभाजीनगरमधून 500 कोटी रुपयांचं कोकेन जप्त. गुजरात पोलीस आणि पुण्याच्या डीआरआय पथकाकडून संयुक्तरित्या कारवाई. 2 आरोपी अटकेत. तुळजापूर शिखर शिंगणापूर 4 पदरी महामार्गाच्या मंजुरीसाठी सोलापूरमध्ये कावड यात्रा. कावड यात्रेमध्ये रासपच्या महादेव जानकरांचा सहभाग.
करवीर निवासिनी अंबाबाईचा नगर प्रदक्षिणा सोहळा उत्साहात पार. भाविकांची अलोट गर्दी. प्रदक्षिणा मार्गावर भक्तांकडून आकर्षक रांगोळ्या. मीरा रोडच्या पेणकर पाडा गावातील आई निर्बादेवीच्या पटांगणामध्ये नवरात्र उत्सवाचं आयोजन. गरबा खेळण्यासाठी शहरातील शेकडो नागरिकांची गर्दी. पंढरपूरच्या रुक्मिणी मातेची दुर्गा देवीच्या रूपामध्ये पूजा. रुक्मिणी मातेची 30 प्रकारच्या आकर्षक दागिन्यांनी सजावट. मातेचं आकर्षक रूप पाहण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी. पंढरपूरमध्ये नवरात्रीच्या निमित्तानं कालिका देवी मंदिरामध्ये कासार समाजाच्या वतीनं नवचंडी याग. नवचंडिका यागमध्ये समाजातील महिला पुरुषांचा सहभाग. तेलंगणामधल्या महिलांचा बतक्कमा सण भिवंडीमध्ये उत्साहात साजरा. मोठ्या संख्येनं महिलांचा सहभाग. पारंपरिक गाणी म्हणत नृत्याच्या तालावर महिलांचा ठेका. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विविध मंडळांना भेटी दिल्या. ठाण्यासह डोंबिवलीमधल्या नवदुर्गा युवा मंडळाला सुद्धा शिंदेंची भेट. दुर्गाडी देवीचे दर्शन घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून आरती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मुंबईतल्या नवरात्र उत्सव मंडळांना भेटी. आमदार प्रकाश सुर्वे, प्रसाद लाड आणि किरीट सोमय्यांच्या गरब्याच्या ठिकाणी फडणवीसांची भेट. मुंबईतल्या काळा चौकीमधल्या शहीद भगतसिंह मैदानामध्ये भाजपचा मराठी दांडिया महोत्सव. गायक अवधूत गुप्तेंच्या दमदार आवाजावर तरुणाईचा ठिका.